त्यांनी तुझ्या मावशीच्या नात्याने तुम्हाला सांगितलं, बरोबर. आता आपल्या आरती मावशी आहेत ना, हे आपल्याला ना कलर विचारतील. हे कलर सिग्नलला जे कलर असतात ना, ते कलर बद्दल तुम्ही फक्त एका शब्दामध्ये ना माहिती द्यायची. मग आरती मावशी तशा आमच्या साहेबांना सांगतील, मुलांना माहिती पडलं, बरोबर. आणि त्यानंतर आपण जीवनाची दिशा कशी असायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे 24 तासामध्ये, ते आपण घेऊ. तर आता आरती मावशी आहे ना, नेहमी त्यांच्या मुलांना पण सांगते, ते तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. साधे सोपे 3 प्रश्न आहेत. आता मी आरती म्हणतो, या कलर तुमच्या ओळखीचे आहे मुलांना? मी कुठं बघितलंय तुम्ही? एकाने एक एक कलर घ्या. मावशी जेव्हा सांगेल तेव्हा उंच करा. हा कुठला सिग्नल आहे तुमची? तुम्ही ग्रीन सिग्नल काय सांगतं आपल्याला? आपण गाडी चालवत असताना जावा आपल्याला सांगणार. जर आपण पायी चालत असतो तर आपल्याला सांगणार का? एक सिग्नल कोणासाठी आहे? गाडी चालवत असतात ना त्यांच्यासाठी. एवढं माहिती आहे तुम्हाला? पण आपण लहान आहे ना आता. तुम्ही लहान आहे ना आता. तुम्ही गाडी चालवणार का? पप्पा चालवणार आहे की नाही? मग तुझी कोमल दिदी जेव्हा गाडी चालवणार ना त्यावेळेस सिग्नल ग्रीन सिग्नल लागणार असा कलरचा. तर ग्रीन सिग्नल काय सांगणार तुझ्या कोमल दिदीला? की तू जाऊ शकते कोमल दिदी, आहे की नाही? आणि दुसरा नंबरचा सिग्नल हा सिग्नल काय सांगणार? गाड्या थांबवा. तुम्ही गाड्या थांबवा. का थांबवा? कारण की शाळा सुटलेली आहे. मुले रोड क्रॉस करणार आहे. कुठून? झेब्रा क्रॉसिंग करून. तर काय करायचं? गाड्या चालवणाऱ्यांनी